तोंडात घालताच विरघळणारी रसरशीत खस्ता अशी बालुशाही हलवायासारखी आपण घरी बनवू शकतो। खूप साधी आणि सोपी पद्धत, काही टिप्स अँड ट्रिक्स मी इथे शेअर करणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक अँड सबस्क्राईब करा। सगळ्यात अगोदर मी मैदा चाळून घेतलेला आहे जेणेकरून हलका होईल। 2.5 कप मैदा घेतलेला आहे, 1 चमचा बेकिंग पावडर, 1 टेबलस्पून आणि चिमूटभर मीठ, हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर अर्धा कप तूप घातलेलं आहे रूम टेम्परेचरवरचं। हे सगळं आपल्याला आता हाताने असं सगळं मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून तूप एकसारखं मैद्याला लागेल असं हाताने चांगलं चोळून घ्यायचं आणि थोडं थोडं पाणी घालून आपल्याला पीठ न मळता आपल्याला हे एकत्रित करून घ्यायचं। हे सगळ्यात महत्वाचं आहे। चपाती सारखं आपल्याला घट किंवा पातळ न मळता फक्त आपल्याला हे ना एकत्रित करून घ्यायचं आहे। असं हलक्या हाताने एकत्रित करून घेतलं की मग जास्त चांगले बालुशाहीला लेयर्स येतात। ह्या प्रकारे करायचं आणि झाकून ठेवायचं। त्यानंतर ना आपण इथे चाचणी बनवून घेणार आहोत। त्यासाठी 2 कप साखर आणि 1 कप पाणी घालायचं आहे, म्हणजे साखरेच्या अर्धा आपल्याला पाणी घालायचे आहे आणि चांगलं आता आपल्याला हे चमच्याच्या सहाय्याने साखर विरघळून घ्यायची आहे। साखर विरघळेपर्यंत ना आपण एका वाटीमध्ये 8 ते 10 केशराचे धागे घेतलेले आहेत, थोडंसं पाणी घालून जेणेकरून ह्याचं कलर सुटेल आणि आपल्याला हे झाकून ठेवायचं आहे। आपण ही चाचणीमध्ये घालणार आहोत। नंतर आपल्याला हे सगळं असं मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे चाचणी बनवायची आहे। जास्त कडक किंवा जास्त कच्ची न बनवता आपण ना 1 ताराची चाचणी बनवणार आहोत। आता मी 2 इलायची असं त्याचे तोंड ओपन करून घेतलेलं आहे आणि हे आपण केशराचं जे पाणी होतं ते सुद्धा कलर सुटलेलं आहे। आता आपण ना चाचणी बनली का नाही कसं बघायचं, तर एखादा चमचा किंवा हाताने सुद्धा घेऊ शकता। चमच्यानं असं तार खाली पडायला वेळ लागला किंवा हाताने एक तार आली की समजायचं की चाचणी बनून रेडी आहे। तर चाचणी बनून रेडी आहे, झाकून ठेवलेलं आहे। आता जे आपलं पीठ होतं का नाही ते सुद्धा मऊ झालेलं आहे। अशा प्रकारे तुम्ही खाली वरी असं कट करत करू शकता किंवा तुम्ही असं प्लेटमध्ये मस्त असं पसरून घ्यायचं हा पीठ आणि चांगलं चाकूच्या सहाय्याने ना आपण असं कट करत त्याचे जे लेयर्स आहेत तुम्ही बघू शकता, असे लेयर्स खाली वरी असं म्हणजे परत ठेवायचं, परत कट करायचं, परत पसरवायचं, परत प्रेस करत असं कट करायचं, असं 7 ते 8 वेळेस करून घ्यायचं आणि मस्त हे थोडंसं प्रोसेस आहे पण खूप छान लेयर सुटतात। थोडंसं पीठ घेऊन असं चांगलं रोल घेऊन छोटं छोटं असं कट करून घ्यायचं। त्यातला एक उंडा घेऊन चांगल्या हातावर आपल्याला असं गोल करून बोटाच्या सहाय्याने असं होल करायचं आहे किंवा आपण लाटण्याच्या सहाय्याने सुद्धा असं करू शकता। थोडक्यात काय तर वड्यासारखं आपल्याला हे बनवून घ्यायचं आहे। तर मी टोटल 2 रोल केलेले होते त्या पिठापासून, तर 1 रोलचे मी अगोदर करून घेते, तळून चाचणीत सोडल्याच्या नंतर मग दुसऱ्या रोलचं बनवून घेईल। अशा प्रकारे आपली ही बालुशाही रेडी आहे, तुम्ही बघू शकता। तेल गरम करण्यासाठी सुद्धा दुसरीकडे मी ठेवलेलं होतं, तेल हलकं गरम पाहिजे। ही दुसरी टीप आहे की तेल अगदी हलकं गरम राहिलं पाहिजे। असं तुम्ही पीठ बघितलं की थोड्या वेळानं वर आलेलं आहे तशा प्रकारे। आता हे बालुशाही आपल्याला सोडून द्यायचे आहे तेलामध्ये, तुम्ही बघू शकता अगदी हे खाली आहेत। 1 मिनिटाच्या नंतर ही बालुशाही ना वर आलेली आहे आणि थोड्या वेळानं त्याला असं चांगलं म्हणजे बुडबुडे आल्यानंतर ती वर आलेली आहे, तुम्ही बघू शकता। आता त्याला आपल्याला हात लावायचा नाही, 1 मिनिटाच्या नंतर किंवा 2 मिनिटानंतर चांगलं वर आल्यानंतर आपल्याला आलटून पालटून सोनेरी रंगाचे येईपर्यंत तळून घ्यायचं आहे आणि चाचणीमध्ये घाले। तुम्हाला दाखवते मी एक कोरडीच, तर तुम्ही बघू शकता बिस्किटासारखी झालेली आहे, म्हणजे शंकरपाळे वगैरे बनवतो ना त्या पद्धतीची। तर अशी बालुशाही दुसरी बॅच सुद्धा मी बनवून घेतलेली आहे आणि अशाच प्रकारे तळून घेतलेलं आहे, ते सुद्धा चाचणीत घालून चांगलं मी काढून घेतलेलं आहे। 1-2 मिनिट ठेवलं की बस आहे, जास्त सुद्धा ठेवू शकता। तर खूप छान आपली बालुशाही बनून रेडी आहे, तुम्ही बघू शकता खूप सारी झालेली आहे। थोडंसं गार्निशिंगसाठी पिस्ता किंवा बदामाचे काप ठेवू शकता, नाही घातलं तरीही चालते। खूप छान रसरशीत खस्ता बालुशाही रेडी आहे। तर बघा तुम्ही सुद्धा घरी खूप छान ह्या दिवाळीला नक्की बनवा आणि सगळ्यांना खाऊ घाला आणि मला कमेंटमध्ये सांगा की बालुशाही कशी झालेली आहे। खूप साधी आणि सोपी ही बालुशाहीची रेसिपी आहे।
तर कशी वाटली तुम्हाला? मी एक तुम्हाला तोडून सुद्धा दाखवते की किती मस्त. अगोदर सुद्धा दाखवले होते मी व्हिडिओच्या स्टार्टिंगला, आता सुद्धा दाखवते. किती रस भरलेला आहे तुम्ही बघू शकता. तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटते मी तुम्हाला अशाच एका